तर कधी आंदोलनं, कधी वादग्रस्त विधानं यामुळे चर्चेत असणाऱ्या वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आज मोठी घोषणा केली आहे। एबीपी माझाच्या दिवाळी विशेष कार्यक्रमामध्ये गुणरत्न सदावर्ते सपत्नीक सहभागी झाले होते, ज्यावेळी त्यांनी लवकरच निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली। राजकारण अस्पृश्य नाही आणि तसंच चाहत्यांच्या इच्छेपोटी आगामी पाडव्यापर्यंत राजकारणामध्ये सहभागी होऊ अशी घोषणा गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे। थोडा इंतजार करो, थोडासा एक ह्याच शो मध्ये पाडव्यानिमित्त ती घोषणा, म्हणजे मी निगेटिव्ह नाही राजकारणाच्या बाबतीमध्ये, नक्की मी आशादायी आहे आणि मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराला वाहून घेतलेला माणूस आहे। त्याच्यामुळे मला ज्येष्ठ, मला गुरुवर्य जे सांगतील, ज्या क्षणाला सांगतील की राजकारणामध्ये थेट तुमची गरज आहे, नक्की मी तुम्हाला डंके की चोट पे राजकारणात दिसेल। पण आम्ही असं गृहीत धरू शकतो की पुढच्या पाडव्याला गुणरत्न सदावर्तेंचं डेजिग्नेशन ऍड झालं असेल त्याच्यामध्ये काहीतरी। देखो भाई, आपकी सोच है और मेरे बारे में पॉझिटिव्ह सोच है और मी तुम्हाला सांगितलं की मी राजकारणाला अस्पृश्य समजत नाही, कारण ती एक सिस्टम आहे आणि ती सिस्टम ही देशाची जे पिल्लर्स आहे ती पिल्लर आहे। त्याच्यामुळे मला नक्की तुमच्या ज्या डोक्यात आहे, मनात आहे आणि अनेक लाखो चाहत्यांच्या लोकांच्या मनात आहे की मी राजकारणात थेट आलो पाहिजे आणि नक्की मी तुम्हाला सांगतो, मी आशादायी आहे की येणाऱ्या पाडव्यापर्यंत मी राजकारणामध्ये येईल। येणाऱ्या पाडव्या